श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं द्विगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्वधन कंठाटोपी माला दंडकमंडोदरा कट्टांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. जय जय श्री सागर विलासा माळा चक्रचारका विनाशा शेषशेना अनंत वेशाना मातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता घंता नमो तया महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगमलीला जयाची त्या मंगलाचे साक्षांग नमन करुणी मागे वरदान स्वामीचे हित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होव हे जिचा वर प्रसाद मिळता मोड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता आता ती ब्रह्मसुता नमिली जो अज्ञान दिव्य नाशक विद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश सकळ विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितरा तैशेष श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकमल दत्तात्रय नमिला धर्म संस्थापक नाकारणे युगायुगी अवतार गेले नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अतिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नावे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साक्षांग नमनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेसी ऐशी ऐकून स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद असते करोणी आता नमो साधुरंद त्याशी ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मकी आनंदमय सदवतीत राहते व्यासमानवित महाज्ञानी भौत ग्रंथ रचले जाणी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साक्षांग कवी कुल मुकुटवंतास नमिली कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणी ज्ञातही डोलवितीमान तयांचे चरणी नमिले ईस चरणी जळले चित्र तुकाराम माहिती भक्त ग्रंथा मी तयानमित वन प्रसादा कारणे अहो स्वामी संत जानी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर बैसले परी हे अमृत जाणवणे आदर धरावाजी श्रवणे असे माझे असंस्कृत वाणी ते ऐकणे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वणिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदरीतून पाहे अमो मुक्ता फळे घेतली काय द्यावे अमान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गौडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गौडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामनाधर्म जे भजते होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचेपा मोदी याचे घरी बैसरी समर्थांची सारी भक्तमंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा पाठला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक बारशी आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी पंढरीचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडामध्ये एकेहारी दोहांची बैसवणी देवघरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे ते जोपर्यंताशी वाटले शोध. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी आश्रमुखे करुणी उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व मंगल समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंदूने हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर
विंडलोके ते समग्र 80,000 हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती पातलो गोदात तका प्रती जिहेची प्रख्याती पुराणांतरी म्हटलेली. केली गोदावरीचे स्नान तळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने. केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदोणी सकळ सोलापुरी पातळ. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदी आहोत नांदत. ऐसे आमचे सकळ वृत्त. असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज्याती. परितास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबरा लीला वेगळी अतिवार्या कमरेवरी ठेवली तर दर्शन देती तयाशी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोता द्वितीय अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्य शुभम भवतु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोकाचमत्कार दाविते. काही वर्षे करुणिवसने मंगळवेढे सोडले. मोहरावाची वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त. तेथील साखळ वृत्त अल्पमती केविवळ सवे घेऊन स्वामीचे टोळ जाते अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळांची मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतवणी स्वामी चालले उठवणी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंध्य होता तो करे त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहापती. स्वामीची जाणून ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योगी अंगाधिक काही चोळाप्पाने केले नाही. परिभक्तीस्तव काही स्वामी आले सदना ते तयाची. देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळाप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजगादीवरी. दक्ष अश्विनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळाप्पाचे गृहापती आले कोणी एक येती. लोकाचमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकांमध्ये पसरली मात उपाशी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विकट पातले. वार्ताऐशी कुणी राव बोला काय वाणी. गावात यती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा शोध पायी आजवरी झाले नाही. आता जाऊन रवलाई भेटूतया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन आताच देशी दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तवची यतिमूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली. मती गुंगली रायाची कोण पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली. दुरी चरणी भक्ती धरली ते. सकळ सभा आनंदली. समस्ते पावले वंदिले. षोडोपचारे पूजिले. स्वामी मूर्ती निरूपणाए. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्य शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय.